जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधील डॉक्टर मुझम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 7 जणांचा मृत्यू, 27 जखमी। बिहारमध्ये एकतर्फी बाजी मारत पुन्हा एनडीएचं सरकार। एनडीएला 202 जागी यश, तर महागठबंधनचा अवघ्या 35 जागांमध्ये सुपडा साफ। बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा माय फॉर्म्युला। मोदींचे गौरवोद्गार। महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युल्यावर जोरदार हल्लाबोल। निकालानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला। सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार की नितीश कुमारांना पुन्हा संधी मिळणार? सर्वानुमते निर्णय घेणार, विनोद तावडेंचं स्पष्टीकरण। बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा सुपडा साफ। 2020 पेक्षा निम्म्याहून कमी जागा, तेजस्वी यादवांचा मात्र विजय। बिहार निवडणुकीत काँग्रेसची पुन्हा धुळधाण। अवघ्या 6 जागा पदरात। राहुल गांधी निष्प्रभ। काँग्रेसकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर। बिहारच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी। महाराष्ट्रासारखीच चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली। ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घणाघात। तर वेळेवरती जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी, काँग्रेसचं प्रत्युत्तर। बिहारच्या विजयानं आत्मविश्वास दुणावलेल्या महायुतीचा मुंबईच्या महापौर पदावरती दावा। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनाही महायुतीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर। सुरतमधील बुलेट ट्रेन स्टेशनची मोदी पाहणी करणार। 9,700 कोटींच्या विकास कामांचंही उद्घाटन करणार। कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताचं वर्चस्व। दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 159 धावात खुर्दा। जसप्रीत बुमराहनं धाडलं 5 फलंदाजांना माघारी।